की बऱ्याचशा संस्थांमध्ये कीर्तन आणि भजन शिकवलं जातं, पण तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही हाणामाऱ्या पण शिकवताय. हेच गरजेचं आहे आता. जर माझ्या देवाच्या, देशाच्या, धर्माच्या विरोधात जर कोण बोलायला आला तर त्या टाळानं पुढच्याचं टाळकं फोडायची ज्याच्यात हिंमत आहे तो खरा टाळकरी मानतो. उद्या जर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता टाळ वाजून नाही जमलं, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता हातामध्ये शस्त्र घ्यावे लागले. भारत स्वतंत्र झाला तो कबूतर उडवून चरका फिरवून नाही झाला. भारत स्वतंत्र हा असणाऱ्या शस्त्रधारी असणाऱ्या क्रांतिकारकांच्या मुळे. तशी आपल्या असणारी संस्थेतली माझ्या संस्थेतली प्रत्येक मुलगा हा कराटे शिकला पाहिजे, दांडपट्टा शिकला पाहिजे, तलवारबाजी शिकला पाहिजे. त्याच्या प्रत्येकाच्या हातामध्ये, एका हातामध्ये भजन करण्याकरता, कीर्तन करण्याकरता हा टाळ पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये देव देश धर्माचं रक्षण करण्याकरता तलवार पाहिजे. आणि तो मुलगा शंड नाही तर तो हिंदू गुंडच बनवण्याचं काम मी करतो आणि ते अखंडपणे करत राहणार.